नमस्कार, मी पंजाब तक. आज आहे 27 फेब्रुवारी 2026 आणि मी जात आहे इकडे मंगरुळपीरकडे, वर्ध्याकडे एक कार्यक्रम आहे, शेतकरी मेळावा. आणि त्या कार्यक्रमाला जात असताना पुन्हा काय झालं, विदर्भात परत आज आभाळ आलं. तर त्या शेतकऱ्याचे मला परत फोन आले, पाऊस येईल का. तर विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, दर्यापूर या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आणखीन आज आणि उद्याचे दिवस आभाळ येणार आहे, पाऊस काय येणार नाही. त्याच्यामुळे काही चिंता करू नका. तुम्ही तुमचा हरभरा काढू शकता, गहू काढू शकता, कांदे काढू शकता. सध्या आता वातावरण नाही, 1 तारखेच्या नंतर एकदम मग वातावरण निरभ्र होईल, मग आकाशामध्ये ढग देखील दिसणार नाही 1 मार्चच्या नंतर. पण सध्या फक्त थोडं ढगाळ आहे, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. पाऊस काय येणार नाही म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता 20 मार्चपर्यंत म्हणजे 20 मार्च 2026 पर्यंत तुम्ही तुमचे हरभरे काढू शकता. जवळपास आता 20-25 दिवस कसला पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळं हा अंदाज लक्षात घ्यायचा. फक्त 7-8 तारखेला काय होईल, थोडं कोकणाकडे थोडं ढगाळ वातावरण राहील, मग तुम्हाला वाटेल पाऊस येतं का नाही, तर ती काही पाऊस येणार नाही. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकरी, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा हरभरा काढू शकता, कांदा काढू शकता, तंबाखू काढू शकता. त्याच्यानंतर जे पीक राजमा काढू शकता, कारण की आता सध्या काही पाऊस येणार नाही म्हणून त्याची काही चिंता करायची गरज नाही. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर ह्या सर्व पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं की सध्या तरी पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे काय होईल, 8-9 तारखेला एकदा थोडा वातावरण ढगाळ वातावरण राहील म्हणून हे अंदाज पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात येतात. उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, मुंबई, त्याच्यानंतर अहिल्यानगर, जळगाव ह्या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे सध्या आणखी आज उद्या दिवस 28 फेब्रुवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहील. 1 मार्चच्या नंतर ते ढगाळ वातावरण देखील निरभ्र होईल, पाऊस काय येणार नाही. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. तुम्ही तुमचा कांदा काढू शकता म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर आता 20 मार्चपर्यंत म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सध्या तरी कसला पाऊस येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा कांदा काढू शकता, हरभरा काढू शकता, गहू काढू शकता. वीट उत्पादकासाठी आनंदाची बातमी, पाऊस काय येणार नाही. राज्यात मात्र 1 मार्चपासून 38 कुठं काही ठिकाणी 38 अंश, कुठं 39, कुठं 41 अंश, कुठे 42 अंशपर्यंत पारा जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. परत एक कांदा ते गोट उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्यांचे मला फोन आले की आमच्या गोटाच्या कांद्यावर मधमाशी येत नाही. तर त्या कांदा बियाण्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जोपर्यंत ऊन वाढत नाही, जोपर्यंत 38 अंशाच्या वर ऊन वाढत नाही, पारा जात नाही, तोपर्यंत मधमाशी त्याच्या घर सोडत नाही. मग आता काय होणार आहे, 1 मार्चपासून 40-41 अंशापर्यंत तापमान गेल्याच्या नंतर मधमाशी मग काय करते, पाण्याच्या शोधात जाते. म्हणून आता गोटाच्या कांद्यावर माशी यायला सुरुवात होईल, मधमाशी यायला सुरुवात होईल. मग तुम्ही काय करायचं, जिथं पाण्याचा पॉक असतं तिथं वाटले ओल्ल बोंद्र करून ठेवायचं, ओल्ल बारदाना करून ठेवायचा. मग ती मधमाशी येईल व पाणी पिण्यासाठी, मग ती तुमच्या गोटावर बसू शकते. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. 1 मार्चपासून तुमच्या गोटावर देखील मधमाशी येणार आहे म्हणून हे अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.